नीरज सबनीस याचं एक कार्टून पाहिलं आणि अंगावर शहारे आले. यात नीरजने साकारलंय की विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आर आर आबा दादांना म्हणतायत, दादा हीच वेळ होती का इकडे येण्याची. पण नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली आणि दादांनी अकाली एक्झिट घेतली. दुर्दैवाने महाराष्ट्राने याआधी असे अनेक धक्के पचवले. अनेक मोठे नेते महाराष्ट्राने अकाली गमावले. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे अकाली निधन यापूर्वीही झाले. त्यात मग भाजपचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आर आर आबा, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे या नेत्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र हळहळला होता. प्रमोद महाजनांची आठवण तशी वाईटच. महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युतीचे जनक असलेले महाजन यांचं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये अग्रक्रमाने घेतलं जात होतं. 2006 साली प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी मुंबईतल्या राहत्या घरी गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. प्रमोद महाजन यांनी 13 दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र अखेरच्या क्षणी हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांचं निधन झालं. गोपीनाथ मुंडेंचं जाणं तर आपण विसरूच शकणार नाही. 2014ला केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मंत्रीपद मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे 3 जून 2014ला बीडला येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. त्यावेळी दिल्लीतल्या मोतीबाग परिसरामध्ये समोरून येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जबर धडक दिली. मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. त्यांना या अपघातामध्ये जोरात मार बसला. अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरू होते. गोपीनाथ मुंडेंना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला होता. महाजन मुंडे यांच्याप्रमाणेच मराठवाड्यानं आणखी एक हिरा गमावला. तो हिरा म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. 2012 साली लिव्हर आणि किडनीच्या आजारामुळे विलासराव मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती खालावल्यानं त्यांना चेन्नईच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं. पण तिथं विलासरावांची प्राणज्योत मालवली. त्यांचं असं अकाली जाणं हे खूपच दुर्दैवी होतं. असाच एक धक्का बसला तो विनायक मेटेंच्या अपघाती निधनामुळे. 2022 शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. मुंबई पुणे हायवेवर पहाटे 5:30 वाजायच्या दरम्यान हा अपघात झाला. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर जवळपास 1 तास मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नाही. नंतर नवी मुंबईतल्या MGM रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं होतं. विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी राज्यभर आक्रमकपणे काम केलं. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळामध्ये आमदार, त्यानंतर सलग 5 टर्म विधान परिषद सदस्य ते राहिले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून विनायक मेटे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले. मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी मुंबईला जात असतानाच त्यांचा अपघात 14 ऑगस्ट 2022ला झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. राष्ट्रवादीचे नेते आणि सर्वांचे लाडके आबा म्हणजेच RR पाटील यांचं कॅन्सरमुळे अकाली निधन झालेलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय सामान्य व साधा माणूस असलेल्या या माणसाला राज्याचं गृहमंत्री केलं होतं. त्यांच्या निधनाने शरद पवार देखील हळहळले होते. RR आमच्यात नाही, ही गोष्ट आम्हाला पचवायला बराच काळ लागेल असं शरद पवार म्हणाले होते. आता पवार कुटुंबाला अजित पवारांचं दुःख पचवणं नक्कीच अवघड जाणार आहे. अजित पवार मुंबईतली कामं आटोपून जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीला निघाले होते. बारामती तालुक्यात आज त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बारामती विमानतळावरील दृश्यमानता कमी असल्यानं विमान लँडिंग करण्याचा पहिला प्रयत्न फसला होता. त्यानंतर पायलटनं पुन्हा वळसा घालून पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र दुसरा प्रयत्न देखील अपयशी ठरला. पायलट दुसऱ्या प्रयत्नात देखील अजित पवार यांचं विमान रनवेवर उतरू शकला नाही. सकाळी 8:46 विमानाचा स्फोट झाला. यात अजित पवार यांचं निधन झालं. आधी मुंडे, मग महाजन, मग देशमुख, मग RR पाटील, मग विनायक मेटे या सगळ्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र हळहळला आणि आता त्यात अजित पवारांसारखा उमदा नेता जाणं म्हणजे आपल्या महाराष्ट्राला लोकनेते गमावण्याचा शाप लागलाय की काय असा विचार मनात येऊन जातोय.